अब आपकी समझ में आया ना, बहुत देर से। अभी नहीं समझ में आया। नहीं, उमर से ट्रैवल एजेंसी चला रहा हूँ, 10 साल से मैं ट्रेन में सफर करता हूँ, नहीं मालूम आपको। काय वाले इधर आ, विराजचे मामा काय करताय? त्यांचं सामान फिरायला थांबवलंय. अरे वाह, लँड मुंबईची, हे मुंबईची नव्हतो, इंडियनची. विनयचा तर मेकअप चालू झालाय. माझी बॅग घेऊन बसले मी. पण 1600 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं आहे. हाय मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन जर्नी घेऊन आला आहे. आज मी चाललो आहे मुंबई CST एक्सप्रेस अमृतसरवरनं. हिला एक CSTला जाते. हिचा गाडीचा कोड आहे 11058. मागं मी 11057ने प्रवास केला होता. अमृतसर एक्सप्रेस या 5 आहे, 5 प्रकारच्या आहे. आज मी निघालो आहे. फायनली माझी मनालीची ट्रिप झालेली आहे. मी आता परत ट्रेननी घरी चाललो आहे. तिचा निघायचा टाईम आहे 8:50, पण अजून काय गाडी निघाली नाही. इथं 8:55 झाले, 5 मिनटं झाले. पण आता थोड्या वेळाने ती निघेलच लवकर. हे आहे अमृतसर रेल्वे स्टेशन. थर्ड ACची जर्नी. अमृतसर रेल्वे स्टेशन. तर मी सर्वजण बसलेलो आहे. M3 मध्ये आहे आम्ही. थर्ड AC. आवाज अक्षता, कशी होती 10 दिवसाची जर्नी? खूप छान होती. असं वाटतं तुला आता ट्रेन मध्ये परत बसून? खूप छान वाटतंय. पंजाबमध्ये खूप जास्त गरम होत होतं, पण असं वाटत होतं तेव्हा की जेव्हा कसोल मनाली मध्ये होतं तेव्हा असं वाटत होतं की कधी थोडंसं गरमीमध्ये जाईल, पण जेव्हा पंजाबमध्ये आलं तेव्हा असं वाटायला लागलं की पंजाब मनाली आणि कसोलच चांगलं होतं. थंड थंड छान वाटत होतं. आता जास्तच गरम व्हायला लागला. तर नाशिकचं अजून कसं आहे काय माहिती. नाशिकची गरमी छानच. खूप छान, लस्सी एकदम घट्ट घट्ट होते. आणि छोले कुलचे. छोले कुलचे पण छान होते. ऍक्च्युली नाशिकची टेस्ट आणि पंजाब मनाली थोडी चेंज होती टेस्ट, पण छान होतं जेवण. तुला काय आवडलं सर्वात जास्त? छोला कुलचा. छोले कुलचे. विनय, तुम्हाला कसं वाटतंय? आपण आता घरी जातोय, तर काय मिस करताय तुम्ही नाशिकमध्ये? पहिले फर्स्ट ऑफ ऑल मी माझं घर मिस करतोय. तुझ्या हातचं जेवण मिस करतोय. मम्मीची हातची चिकनची भाजी मिस करतोय. नेक्स्ट माझं ऑफिस मिस करतोय. लय आठवण येते बघ, ते बाहेर गेल्यानंतर तेच समजतं. आता फिरून झाल्यावर आली काय आठवण? फिरताना नव्हती आली? येतो फिरताना कोण येत होती, पण लक्ष नव्हतं देत एवढं. फिरताना नाही, ट्रेन मधून बसलो ना तेव्हा ठीक होतं. ऑफिस ऑफिस ऑफिस. आता निघालोय, ट्रेन मध्ये आलो तेव्हा मला ऑफिसची आठवण. अरे माझं ऑफिस चांगलं आहे. काय करताय तुम्ही? काय करताय? ब्लॉग एडिटिंग. ठीक आहे, चालेल. माझा ब्रेक घ्याल का थोडा वेळ तुम्ही? मित्रांनो, मागच्या जर्नीचा एक ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे अजून. तो एडिट करून घेतो मी, कारण की काही काम नाही दिवसभर. बाकी तर तुम्हाला थोड्या वेळ मी दाखवतोच मी, पण हा ब्लॉग एडिट करतो मग तुम्ही सोबत भेटतो. मित्रांनो, अक्षता माझ्याकडे बघून हसू राहिले. मित्रांनो, आत्ता आपण पोचलो लुधियाना रेल्वे स्टेशनला. गाडी येणार होती इथे 11 वाजता. गाडी आली आता 11:25ला. गाडी 25 मिनिटं लेट चालू आहे. हे आहे लुधियाना रेल्वे स्टेशन. काच आहे ना, हे बघा तुम्हाला मी दाखवतो. भरपूरच खराब आहे. इथं कोणी क्लीनअप वाला नाही आला ना, तुम्हाला सांगतो. इकडून मला हाय करते. लुधियाना रेल्वे स्टेशन. काच आता क्लीन करायची. पाणी आहे उसमें अंकल? पाणी आहे इसलिए तो आहे. या अंकलला मी सांगितलं थोडी काच क्लीन करून द्या. हे आता क्लीन करतात. बिचारे माझ्यासाठी काच क्लीन करायला आले ते. काच क्लीन करतात त्यांना म्हणतं, ते अजिबातच म्हणतं दिसत नाही. थोडं क्लीन करून द्या, थोडं क्लीन करून द्या. हे नाही, हे आमचं काम नाही, पण तरी पण मी तुमच्यासाठी काच क्लीन करतो. थँक्यू अंकल.
पाणी घेते आता इथून पाणी घेतले. हे आपल्या इकडेच आहे. कुठले काका तुम्ही? नाशिकचे. अरे वा, आम्ही पण नाशिकचेच आहे. नाशिकला कुठं? शिंदेपळाचे. आम्ही सातपूरचे. धन्यवाद काका, धन्यवाद. ओके, थँक्यू. त्या काकांनी पास देऊन दिसते आता व्यवस्थित. दिसतंय ना? चांगलं वाटतं. नाशिकचेच होते ते. मला वाटलं का UP बिहारचे काय कुठले तरी. त्यांनी सांगितलं मी शिंद्यापाळच्यामध्ये राहिलं आहे आपल्या तिकडचं. तर एक त्याच्यामध्ये आमचीच काच क्लीन दिसते फक्त, बाकी कोणतीच काच क्लीन नाही दिसत. आता थोडं व्यवस्थित दिसतंय. कसं दिसतंय? छान. केव्हा त्याचं झालं ते काच क्लीन नाही. आता फायनली क्लीन झाली. क्रीमी आहे जरा. काय क्रीमी. हिला चिप्स खायचे होते, चिप्स घेऊन या. चवच नाही तोंडाला. असं झालं कधी नाशिक केलं आणि कधी काहीतरी नाशिकचं स्पेशल बिर्याणी किंवा कुठं बिर्याणी कुठं खायची? माझ्या मोठ्या नंदेच्या घरी हा स्पायसी एकदम बनवतात. ते खूप त्यांच्या छान बनवतात. हा त्यांच्या हातची बिर्याणी एकच नंबर. खरं तोड नाही त्या बिर्याणीला. आम्ही वाढ खास बघतोय, त्यांच्याकडे कधी पण गेलो का बिर्याणीचीच डिमांड करतो की तुम्ही बिर्याणीच बनवा. पण बाकी काहीच नको. तो पाच येऊन बसले आमच्या इथं. एक जण आहे खोरतोय केव्हाचा खार खोर का घरी झोपला नव्हता काय माहिती. से आहे. रोमी कुठे गेला? कोणचं आहे? राजपुरा रेल्वे स्टेशन आल्या. झोपलो होतं यार. भाऊ पण दादरला चाललाय. अख्खी गाडी मुंबईचीच आपली भरलेली. काय झालं? नो चाय नो मजा. क्या चाय पीने की? सर आपने चाय पिए ना? हाँ वो ट्राई किया. हाँ पानी की चाय. वो नाही घेतली मी. 4 बार गया, 4 बार हंसते हुए गया मेरे को देख के. हाँ. बोला चाय कैसी लगी? बोला एकदम बेकार. हम ना आता 5-15 मिनिटं 4:15 मला काय आम्ही आता पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. रोमीने सांगितलं आता 9 पिझ्झा ऑर्डर कर. आम्ही दोघांनी चिकन पिझ्झा ऑर्डर केला आहे. त्यांनी व्हेज पिझ्झा ऑर्डर केला आहे. तर थोड्या वेळाने अंबाला रेल्वे स्टेशन येईल. मला मी दाखवेलच तसं पण आल्यानंतर. भाई अंबाला का ना टाका? या संभाला का चाय पे आला का? चाय संभाला का चाय पे चर्चा. चाय पे चाय. ये देखो हमें बहुत दिन के बाद घर की चाय मिली. चाय मिला है. बहुत दिन इतना बाद. गंदा चाय ट्रेन का रोज रहता किससे जाते हो आप? कितने? मेरी वीडियो बनाना है डोमेट की मांगा. ये पिज्जा कौन सा है? ये सिंगल है, बाकी आपका ये है. ठीक है जी. ये कितने है? पीजे के नाम से है ना. विनय 7 और 9 पीजे है. दिखा. गिन लो सर. मैं क्या अरे भाई थोड़ा सा दे देना हमारे. बहुत लोग हैं हमारे पास, बहुत लोग हैं. तो दो लेके जाना उनको. लो. ठीक है. तो आहे आमचे पिझ्झे खायला. पिझ्झा आला आमचा पिझ्झा. 2 मिनिटं सर धरा. लाईट लावा. ते पडदे बिडते खोला ना. लय ना अंदर वाटतंय. लाइट लाओ. वो छोड़ो. और चीज लाया मैं गर्मा गर्म. लोकल वड़ा और पैटीस. किधर से मिला देखो. दोन के लाया. विनय काळे. बिल पण आलंय त्यांचं आता. आणि आम्ही टोटल 9 पिझ्झे मागवले होते. नाही 2 पिझ्झा मी घेतले इकडं. अक्षतानंद मला. बाकीचे ते तिकडं खात आहे. खाऊन झालं का तुमच्यासोबत बोलतो. मारला काय करताय विनय? सेमी फायनल आज मुंबईची. हे मुंबईची नव्हतो, इंडियनची. मुंबईला आहे सेमी फायनल. जोपराच्याला 6 वाढलाय. 253. क्या बात है. 5 मार्च सेमी फाइनल इंडिया वर्सेस इंग्लैंड. आप है ना सर, मेरे जो जीजा जी है ना, उनके जैसे दिखते. उनकी भी तबीयत आपकी जैसे ही सेम दिखते.
मेरे को आपको देख देख के उनकी ये याद आती एलिस काळे मला थोडं खाली उतरू आम्ही पाय बी मोकळे करू मोबाईलवर लक्ष नाही. चलो 2 मिनिट. आता आम्ही ॲक्च्युली इतक्या वेळा केव्हापासून आम्ही जेवण ऑर्डर करत होतो. जेवण आता ऑर्डर केलेले आहे आम्ही. आता आपण कोणतं स्टेशन राहू? आदर्श नगर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आम्ही. आमची गाडी 1 तास लेट आहे. आम्ही इथं येणार होतो 7:30च्या आसपास, पण आता झालं आहे 8:30. आता इथून आम्ही झालो आहे दिल्लीहून आमचं आता जेवण आम्ही ऑर्डर केलं आहे. जेवण येईल. जेवण आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. एवढ्या वेळ माझ्याच मोबाईलवरती जेवण ऑर्डर करत होतो, त्यामुळे मी काही घेतलं नाही. आत्ता सुटलाय झोपेतून, जेवण ऑर्डर कर म्हणे. ठीक आहे चाल. नाही मारून घे काचावर. मी घेतले मारून. हा ना. चला आता मध्ये जातो, लिमका पेतो, मग तुमच्यासोबत भेट. संजूने आज 88 मारे. 89 समझ ले. 1 नंबर नीचे ब्लॉक चालू है तो ऐसा बोल रहे. देखो 20 में करेंगे. चलो नीचे खाली गेला था 254. ला खतरनाक. हार्दिक काय करते इथं? हवा घेते का? काय करताय? सामान फिरवायला थांबवलंय. अरे वा, मदत केली पाहिजे. 20 मिनट हो गए, ज्यादा हो गए. 8 8:30 को आदर्श नगर रेल्वे स्टेशनला गाडी 30 मिनिटापासून थांबलेली होती. एक दुसरी गाडी क्रॉसिंगसाठी गेली ती आत्ता. आता तेव्हा आम्ही तर निघालो आहे. तुम्ही तर टायमिंग बघू शकता. दिसला तर 20:51. म्हणजे गाडी किती लेट आहे बघा. इथं 7:30ला येणार होती. गाडी अजून लेट चालू आहे. गाडी 1 तास काहीतरी 20 मिनटं लेट चालू आहे अजून. याच्यानंतर सब्जी मंडी, त्याच्यानंतर मग न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन आहे. तसं तुम्हाला मी दाखवतोच जेवण आल्यानंतर ते पण. मित्रांनो, सब्जी मंडी रेल्वे स्टेशन आलं आहे. हे आजी बाबा आहे आमचे, राहुल भाऊ, त्यांना सामान उतरून देत आहे. थोडंफार मी पण उतरून देतो आता. घ्या राहुल. बिचारे आजी बाबा होते, त्यांचं सामान आमचे राहुल भाऊ उतरून देत आहे. चलो अंकल, धन्यवाद. दवाखाना जाओ. चलो चला. सब्जी मंडी रेल्वे स्टेशन आहे. गाडीला लेट झाली बाबा आपली. लैपटॉप का क्या हुआ? उसने बोला है कि हमारे एडवोकेट साहब का लैपटॉप रूम पे ही रहेगा. इतना दीवानी कितनी लगनी चाहिए घूमने में कि सब भूलना पड़े अपने को. हाँ, तो पैकिंग करो वापस से. पैकिंग ही चालू है अभी तक. वो खत्म नहीं होगी कभी जिंदगी में. चलेगा. फायनली आपण मित्रांनो न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. 502 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलेलं आहे. गाडी येणार होती इथं 8:20ला. गाडी आली आहे इथं 9:40ला. गाडी 1 तास 30 मिनटं लेट चालू आहे गाडी. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन. रोमिन ते आले. हे ॲक्च्युली हे जेवण. सीट नंबर क्या है भाई? सीट नंबर आपका क्या 10. नाम बताओ. विनय काळे. ये आपको हाँ. देखो खोल ताई. 2 मिनी था. पहले मेरी सुन लो मैम. हाँ बोल 2 मिनी थाली, 1 पनीर थाली है, एक दाल खिचड़ी आपकी, एक चिकन बिरयानी है. दाल खिचडी. दाल खिचड़ी है ना. 2 मिनी झाली, एक व्हेज महाराजा झाली, हाँ एक दाल खिचडी, एक चिकन बिर्याणी, रायता कॉम्बो, हाँ. हाँ चिकन फ्राइड राइस, और वेज फ्राई. व्हेज फ्राइड राइस. और ये क्या है? दादा हे किती बघायचं होतं? मला गोड खाऊ 3 थाळ्या आहेत ना? 2 येईल. 2 येईल. आप चाल लवकर. आहे अजून 15 मिनिटं हॉल्ट यायचा. सगळ्यांचं जेवण आलंय, बाकी जेवण बाकी. सीट नंबर बोल भाई. हाँ सीट नंबर क्या? 10. चिकन का है ना. चिकन का ना. ओके. क्या क्या है? ऑर्डर करा था आपने, वो दिखा. हाँ ऑर्डर करने वाला. जस्ट आमचं पण आता जेवण आलेलं आहे. सर क्या कुछ ढूंढ रहे? क्या ढूंढ रहे? दिल्ली है ना फोन. हाँ दिल ढूंढ रहे भाई, और क्या ढूंढेंगे. मिलेगा जल्दी. दिल मिलेगा.
साइड निकालो लास्ट बॉल बीच से नहीं निकाला एकदम साइड इनटू द फायनल. जिंकलोय 8 रनाने जिंकलोय. जब मैं आपने बहस कर ली हमसे 5-7 मिनट तब नहीं 5-7 मिनट सर मैं क्या बोल रहा हूँ हमको जहाँ बैठना है जैसा बैठना हम ध्यान दे रहे हैं ना अगर कोई डिस्टर्बेंस होगा आप मुझे बताओ मैं आपको कह चुका हूँ 3 बार मैं घूम चुका हूँ सीटें खाली पड़ी. हाँ ठीक है ना हमने बोल दिया ना और वहीं खड़े हो आप लोग. समझ गया कोई नहीं खड़ा समझ गया बात अब आपकी समझ में आया ना बहुत देर अभी नहीं पहले समझ में आया नहीं समझ में आई नहीं तभी भी समझ में आ रही कोई बात नहीं तू तेरी सीट पे अपनी सीटों और 5 लोग आने का मतलब ये है समझ गया आप अपनी सीटों समझ गए सर सबसे समझ में आ रही है फिर से आप अपनी सीटों पे होने दो पूरी फैमिली साथ में. अरे हम तो जगह हुए ना सर. 2 लोगों पर सोए नहीं जगह देखिए ना सर 2 लोगों पर सोए तो मेंबर है ना सो तो रहे और अगर वॉशरूम चला गया तो कौन समझो वॉशरूम जा रहे फिर अरे तो जब सबके सब वहाँ खड़े हो जाओगे तो यहाँ कौन देखेगा. मैं बोला मैं आपको ध्यान नहीं समझ रहे. अरे चलो ना चलो जाओ अपनी सीट फिर भी नहीं समझ रहे हम समझ गए नहीं फिर भी नहीं समझ रहे आप बोल रहे सब लोग ना यार 2 घंटे से निकल खाना नहीं खाएगा इंसान सर 2 घंटे में यार खाना नहीं खाए जाओ अपनी सीट पे एक ही बंदा यहाँ पे बाकी 5 लोग वहाँ पे. ठीक है लेटो अपनी सीटों नहीं मुझे बैठना है सीट पे बैठूंगा मैं लेटना नहीं मुझे बैठना यार सीट पर रहो कहने का मतलब यही तो मैं कह रहा हूँ. ये देखो सीट है 1 2 3 4 एक इन्फॉर्म करने की बात होती है ना तो बोल रहा है कि तुमको वहाँ पे जाना चाहिए यहाँ पे क्यों खड़े हो मैं 4 बार देख लिया उसे. तू तो यार आपके फायदे के लिए तो बोल रहा है वो गलती आपकी है. क्या आप गलती आपकी है. अरे वो खाना खाया आप आप मत बताओ गलती इसकी मैं क्या बोल रहा हूँ वहाँ पे खड़े वहाँ पे देख पूरा डिस्टर्ब हो गया सब लोग. कौन सब हो गया पूरा सब लोग जाग गया है. उसने आके बड़बड़ किया तो वो चीज का रिप्लाई देंगे ना मैं. रिप्लाई दोगे तो उसको बाहर लेके जाओ ना आप. तो यहाँ पे खड़े होकर बात करें यही बात करूंगा ना मैं. यहाँ बात कर आप सीट अंकल जान दो अंकल बस आपको आराम से कब से बोल रहे हैं. मुझे मालूम कैसे बात कब से बोल रहे हैं आपको क्या बोल रहे हो क्या आराम से बात करो आप. कौन मैंने 3-4 बार बोला ना शांत बैठो ऊपर भी पूछो आप. अंकल कहाँ से सोएंगे सब लोग तो जाग गए. इधर ऊपर कौन पूछ रहा है इधर कौन है ऊपर जा तू जा ऊपर जा. वो अंकल है क्या. हाँ अंकल इरफान अंकल तू इधर जा सो जाओ चलो. उसको समझ में नहीं आता एक बैग के वैसे कर रहे हैं इधर आदमी का लाखों का पाल चोरी होता है तभी नहीं देखते. आप देखो बच्चे हो ठीक है अभी रहने दो फैमिली है ठीक है आपके साथ फैमिली नहीं बराबर है चलो सब सही बात ट्रैवल करो आप. नहीं ठीक है सो जाओ फैमिली को कुछ हुआ तो कौन जिम्मेदार है. दुनिया ज्ञान देगी सामान तो आप ले लोगे. 18 साल की उम्र से ट्रैवल एजेंसी चला रहा हूँ 10 साल से मैं ट्रेन में सफर करता हूँ नहीं मालूम आपको मेरा पेज फॉलो कर लो आपको मालूम पड़ जाएगा. ठीक है कोई बात नहीं बंद कर लो. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण पोहोचलो बिना रेल्वे स्टेशनला. 1065 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलेलं आहे. गाडी येणार होती ते 7:05ला गाडी आली आहे 7:55ला. गाडी 52 मिनटं लेट चालू आहे. तुम्ही माझ्या बघू शकता हे बिना रेल्वे स्टेशन आहे. काय वाले फाटके नोट दिले. एक चाय वाले इधर आ. ये नोट कैसे फटी हुई चिपके थे. ये देख तो दीदी को दिया. मुझे किसी ने चिपका ही दिया लग रहा है. नहीं सर मुझे भी किसी ने चिपकाया मैंने भी जल्दी में चिपका तो तुम ले मत भाई साहब. ऐसा मैंने भी ध्यान नहीं दिया जिसने मुझे दिया होगा. क्या भाई ये देख कॉपी बढ़िया है. अक्षताला थोडी गरगर होते. आमच्या काय अहो हे होणार गरगर होणार एसी मुळे काय माहिती काय झालं. चल वरती कोणतं तरी स्टेशन आलंय काय माहिती नाही नाव काय. मी रेल्वे स्टेशन आलेलं आहे. नर्मदापुरम रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आपण. आम्ही इथं केव्हाच थांबलो आहे हवा घ्यायला. काय घ्यायचंय. बर्गर. नर्मदापुरम रेल्वे स्टेशनला आम्ही आता पोहोचलेलो आहे. की जेव्हा गरगर होतं म्हणून इथं खाली उतरले. किती भरलेलं स्टेशन आहे अक्षर. आत्ताशी उठलाय ब्रश करायला. आत्ता याची सकाळ झाली 12 बजे. फिर अभी कॉपी कौन देगा. चढ़ेंगे ना तेरे पास ही खत्म है.
थोड़ी होगी दे ना एक थोड़ी सी देख तो भाई को चाहिए रे मैं हाँ स्कॅन दे पहिले स्कॅन दे गाडीत बस ना गाडी काय करते तू झोका खेळते खेळ मला आमची गाडगी झोका खेळते कोणी शिकवलं तुला हे मैंने सिखाया कोण आहे हो मतलब बॉडी का सिखाया हो कोण आहे हो कोण आहे कौन हूँ मैं गार्गी ने बोला कि इसके जितने सारे दोस्त हैं ना हाँ। सर मुझे लाइक करते हैं तो बोला तुम नहीं लाइक करते मैं भी लाइक करती हूँ मैंने वीडियो देखा आपका देखा आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो इटारसी रेल्वे स्टेशनला 1300 किलोमीटरचा अंतर कव्हर केला होता गाडी येणार होती इथं 11:15 वाजता गाडी आली आता 1:30 वाजता गाडी आली आहे गाडी येणार होती 11:15ला गाडी आली आहे 1:45ला गाडी खूप लेट चालू आहे आमची तुम्ही माझ्या मागं बघू शकता इटारसी रेल्वे स्टेशन डॉमिनोजचा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आम्ही अजून 8-9 भाई की और है कि पिज़्ज़ा सीट नंबर हाँ सीट नंबर ठीक तू बोल सीट नंबर 26 हाँ क्या नाम सर हाँ वो विनय काळे आणि आपलं सायन्सचं याच्यातच होतं वो अरे भाई वो दे वो मेन है चिली फ्लेक्स वो दे सब दे हमको भाई ले हाथ में ले पूरा ले ले भाई अरे याचे किती होते याचे किती आहेत भाई थोड़ा मैं 2-4 दे देना भाई अरे भाऊ याचे किती गरीब आहेत आदमी किसको साहिल का बाकी कुछ नाही ना साहिल का एक ही. बाकी कुछ नाही ना समजलं सगळं बर्गरच आहे ना हा माझं चिकन पिझ्झा माझा पण चिकन आहे हाँ तो एक चिकन है लाल वाला बाकी वेज हाँ एक है ना हा बरोबर हाँ सेपरेट एक ये आपका ठीक हो वाह याला बर्गर खायचा होता पनीर पराठा वेज पुलाव आहे गरम बर्गर. खाना बोलिये आम्ही आणलेला आहे आम्ही खाऊन घेतो मग तुमच्या सोबत साहिल भाई अच्छा है अच्छा आहे बाकी चीज़ अच्छा है ओके चला आता आम्ही दुसरं नेक्स्ट खंडवा स्टेशनला जेवण ऑर्डर करतोय बघू तिकडं काय भेटतं काय नाही. तोंडाला चव लागली ती पिझ्झा एक नंबर होता भावनी नाही रबडी ऑर्डर की तुफान रबडी इटारसीची स्पेशल रबडी हाय गाईज 5 वाजलेत आता उठलोय झोपेतून आम्ही दोघं पण विनयचा तर मेकअप चालू झाला आहे माझी बॅग घेऊन बसले मेकअपची आता बघा फक्त काय काय लावता तोंडाला काय घेतलंय पहिले निव्या सॉफ्ट लेडीज क्रीम नका वापरू विनय पावडर घेतली अख्खा भारताचा फेवरेट पावडर पॉन्ड्स कंगवा आने से पहले तर पिझ्झा खाऊनच दिवस काढायचे आहे डायरेक्ट आतमध्ये हा काय मित्रांनो खंडवा रेल्वे स्टेशनला खंडवा रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलो आहे 1477 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे आपण गाडी 2 तास 42 मिनटं लेट आहे गाडी येणार होती 2:24ला गाडी आली आता 5 वाजता तुम्ही माझ्या मागं बघू शकता एक खंडवा रेल्वे स्टेशन आहे आम्ही पिझ्झा पण ऑर्डर केला होता थोडंफार खाऊन येतो आता गाडी नाशिकला पोहोचायला डायरेक्ट 11 वाजतील त्यामुळे आता काही जेवण वगैरे करायचं नाही जेवण घ्यायचं नाही आता खंडवा रेल्वे स्टेशन तिकडं गाडी चालली आहे गोरखपूर मुंबई आम्ही पिझ्झा आता खाऊन घेतो मग तुमच्यासोबत बोलतो नंतर मी काकडी ऑर्डर केली आहे वकील साहेबांनी दोघे जण काकडी खात आहे तुमच्याशी सांगा तुम्ही काय नाही खाताय मला लहानपणीपासून मला नाही आवडत ते मला फळच आवडत नाही त्याच्यामुळे मी खातच नाही मला त्याचा काकडीचा वास पण नाही आवडत तुम्ही खा आणि तुम्ही एन्जॉय करा मला देऊ नका काय बोलते अक्षर 6 स्टेशन राहिले किती 6 दाखव
जळगाव आहे ना नंतर. 5 चाळीसगाव आणि मनमाड आणि काय बोल फायनली आलो. बिर्याणी खायला जायचंय. बर भुसावळला आलेलं आहे. आपली गाडी येणार होती इथं 4:30 वाजता, गाडी आली आता 7 वाजता. आपली गाडी दीड तास लेट चालू आहे गाडी. तुम्ही बघू शकता भुसावळ रेल्वे स्टेशन. आता आपण 1600 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं आहे. मला स्प्राईट प्यायची होती. फोडा लाव ताकद. हळू बी नाही, काही ना काहीतरी सांडवायचंच. विराजचे मामा. मित्रांनो फायनली मनमाड रेल्वे स्टेशनला आता पोहोचलो आहे. 1776 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे. आपली गाडी येणार होती तर 7:15ला गाडी आले, 9:50ला गाडी. रोमिन ते इकडे पिक्चर बघताय. कोणता पिक्चर लावलाय इथं बंद केला? नाही आला होता ना. लॉक केला का पिक्चर? लॉक केला. डन. नन नवीन आलाय का? लावा बरं 2 मिनिट आपल्या व्ह्युअर्सला पण दाखवू. कोणचा आहे? जुना आहे का नवीन आहे? मस्त. आता हे मुंबईपर्यंत नंदन पिक्चर. एकदा हे उतरत आहे, एकदा हाय करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण बघा आणि स्टेटसला पण ठेवा. परत एकदा भेटून चांगलं लागलं. चांगलं वाटलं. नंतर परत भेटू आपण. नक्की किती वेळ थँक्यू. बोलो एक बार. कुछ बाकी नहीं है, पर जो भी ट्रिप हुआ सबसे बढ़िया ट्रिप हो गया. अपने अच्छा ग्रुप मिला और रोमी ने क्या अरेंज किया था ट्रिप को. अरे उसका तो जंगल जाके बात भी करना. रोमी ने इतना सपोर्ट दिया रात 3 बजे तक हम लोग. उसका नाम भी बोलो ना. और ना ये सब पूरा मुमकिन हो पाया चारिका ट्रैवल्स की वजह से. और रोमी ने जो किया इसमें पूरा इसके जो प्लानिंग्स थी उसमें बेस्ट यही हुआ कि ना इतना फैमिली मिली अपने को. यस. जो शायद जल्दी हम लोग ना अपने लाइफ से निकल के ये सब नहीं देख पाते करके. तो थैंक यू सो मच रोमी भाई. लव यू. हेलो चारिका टूर्स एंड ट्रैवल्स. चारिका टूर्स एंड ट्रेवल्स में आप लोग को बुकिंग करें और रोमी के साथ में घूमने जाए. मैं नीचे कैश उसका नंबर लड़कियों के लिए अलग रूम, लड़कों के लिए अलग रूम रहेगा. हम लोग सब डालेंगे. फायनली नाशिक रोडला पोहोचलो आम्ही. रोमी आमची बॅग काढून देतो. येऊ का? चलो. हा नक्की. हा चला नक्की. नाही बरं आहे. चला. असलं की फोन करा. हो हो ट्रेन गेली लोकल तो ओला नहीं होता. बर. मित्रांनो फायनली नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. 18 ते 60 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे मी. गाडी येणार होती तिथं 8:10ला गाडी आली. 11:45ला गाडी 1 तास 28 मिनिटं लेट आहे. हे आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन. तुम्हाला माझी जर्नी आवडली असेल माझ्या वाईफ सोबत नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला.